लीलावती रुग्णालयाच्या भानामतीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतवर. रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग झालेल्या ठिकाणचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडनं आर्थिक व्यवहार. भाजपचे आमदार परिणय फुके यांचा खळबळजनक आरोप. तर फुकेंनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. तर कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा. बीडच्या शिरूर कासारमधील खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर फिरवला जेसीबी. वन खात्याच्या जागेवरील अनधिकृत घरावर कारवाईचा वरवंटा. पोलिसांना शरण गेलेल्या धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकरला कोर्टात हजर केला. तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी खिणकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल. बीडमधल्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. ओमकार सातपुतेकडनं एका मुलाला मारहाण. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. राज्य पुरस्कार विजेता युवा शेतकरी कैलास नांगरेची आत्महत्या. देऊळगाव राजातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. सुसाईड नोटमध्ये उल्लेख. नाशिकमध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी. आईला घातपाताचा संशय, पोलिसांकडे तक्रार. मुलीला 29व्या मजल्यावरनं फेकून निर्दयी आईची ही आत्महत्या. धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं. पहिली IICT मुंबईमध्ये तयार होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा. केंद्राकडनं IICTसाठी 391 कोटी रुपयांची मंजुरी. आणि कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह. आंबवणेच्या पालखीला अश्वाची सलामी तर चिपळूणच्या सावर्डेमध्ये पार पडला व्होल्टे होमचा खेळ.